चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। कशाचा पाषाण आहे हा, चालू राहू दे। बांधवांनो, इथल्या जाती व्यवस्थेचा, इथल्या धर्मांधतेचा, इथल्या विषमतेचा, इथल्या उच्च नीचतेचा, भेदभावाचा, भाषावादाचा, प्रांतवादाचा हा पाषाण बाबासाहेबांनी एका मुठीमध्ये फोडला। कशाच्या रूपाने फोडला? बांधवांनो, ही वज्रमूठ साधी सुधी नव्हती, ही वज्रमूठ संविधानाची होती आणि म्हणून इथल्या भारतीय समाज व्यवस्थेचा, भेदभावाचा, जाती व्यवस्थेचा पाषाण तुटलेला आहे, लक्षात घ्या। पाषाण फोडणारा एका मुठीमध्ये, 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 सांगा तो जोम आहे। अरे काल सुद्धा आंबेडकरच होते आणि आज सुद्धा या संविधानाचं रक्षण करणारे, संविधान लिहिणारे एक आंबेडकर आणि संविधानाचं रक्षण करणारे बाळासाहेब आंबेडकर, कल भी आंबेडकर और आज भी आंबेडकर। सांगा तो जोम आहे कुठल्या करामध्ये, सांगा तो जोम आहे कुठल्या करामध्ये, सांगा तो जोम आहे कुठल्या करामध्ये, अन सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये, सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये। शोधून पाहिले मी कोटी नरामध्ये, 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 हे सामर्थ्य पाहिले मी, हे सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये, हे सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये, सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये, सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये, सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये, सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, बाबासाहेब आंबेडकरांचा बांधवांनो, हा बोला बोला। वन्स मोर नाही हो, भरपूर कलाकार आहेत आणि भरपूर गाणे ऐकायचे आहेत। एकच गाणं सारखं सारखं ऐकून कसं चालेल? खालच्या थरातला वरच्या थरातला, खालच्या थरातला वरच्या थरातला, खालच्या थरातला वरच्या थरातला, खालच्या थरातला वरच्या थरातला, माणूस आणला हो। एका तबल्यासाठी टाळ्या वाजवा, क्या बात है। हा माणूस आणला हो एका थरामध्ये, हे सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये, हे सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये, हे सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये, हे सामर्थ्य पाहिले मी
आज कुठल्याही शोषित वंचित घटकावर अन्याय झाला तर त्या गल्ली बोळांमध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये, गावाखेड्यांमध्ये दुसरे कुठलेही प्रस्थापित नेते तातडीनं जात नाहीत, त्यांची अडचण बघत नाहीत. झोपड्यांमध्ये, आदिवासी पाड्यांवर फोटो काढायला जातात, पण त्यांचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर सगळ्यात शेवटी सगळ्यात पहिली माणसं राजगृहावरच येतात. एवढं लक्षात ठेवा. बाळासाहेबच जातात खेड्यापाड्यांवर, वाड्या वस्त्यांवर, झोपडपट्टीमध्ये, आदिवासी पाड्यांवर कोण जाते? आपल्याला दुसरा कोणी वाली नाही. आणि म्हणून हे कैलास राऊतांचं गीत फरमाईश आहे, म्हणून मी एक थोडंसं तुमच्या पुढे सादर करते आणि मग आपली वंचितची गाणी आहेत ती मला सादर करायची आहेत. पण भीमराया तुझ्या घराण्याला, भीमराया तुझ्या घराण्याला, थोडासा घेऊन द्या मला. कधी बेईमान होणार नाही भीमराया, भीमराया तुझ्या घराण्याला कधी बेईमान होणार नाही. तुझ्या नातवाच्या पक्षाला सोडून, तुझ्या नातवाच्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही भीमराया तुझ्या घराण्याला कधी बेईमान होणार नाही भीमराया तुझ्या घराण्याला कधी बेईमान होणार नाही. तू आमच्या चिल्या पिल्यासाठी, तू आमच्या चिल्या पिल्यासाठी नव्हे, आमच्या पिढ्यांसाठी, आमच्या पुढच्या सर्व पिढ्यांसाठी, या भारतीयांच्या पिढ्यांसाठी काय केलं तू रे? आमच्या चिल्या पिल्यांसाठी चार पोरांना दिली मूठ माती, तू रे आमच्या चिल्या पिल्यासाठी चार पोरांना दिली मूठ माती. रमाईचे बलिदान बाबा, रमाईचे बलिदान बाबा मरेपर्यंत विसरणार नाही. रमाईचे बलिदान बाबा मरेपर्यंत विसरणार नाही. भीम बाबा तुझ्या घराण्याला कधी बेईमान होणार नाही. भीमराया तुझ्या घराण्याला कधी बेईमान होणार नाही. तुझ्या नातवाच्या पक्षाला सोडून, तुझ्या नातवाच्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही. भीमराया तुझ्या घराण्याला कधी बेईमान होणार नाही. भीमराया तुझ्या घराण्याला कधी बेईमान होणार नाही. तुझा झेंडा आणि तो अजेंडा काळजात कोरलाय मी रे बाबा. तुझा झेंडा आणि तो अजेंडा काळजात कोरलाय मी रे बाबा. लाचारीच्या एका खुर्चीसाठी, लाचारीच्या एका खुर्चीसाठी काय
पुढची लाईन काय आहे? लाचारीच्या एका खुर्चीसाठी बाळासाहेबांनी ठरवलं असतं तर मुख्यमंत्री नाही, या देशाचं राष्ट्रपती पद बाळासाहेबांकडे यायला पाहिजे. ही आंबेडकरी घराण्याची बाळासाहेबांची ताकद आहे, लक्षात घ्या. लाचारीच्या एका खुर्चीसाठी कधी लाचार होणार नाही. भीम कधी बेमान होणार नाही. भीमराया तुझ्या घराण्याला कधी बेमान होणार नाही. तुझ्या नातवाच्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही. भीमराया तुझ्या घराण्याला कधी बेमान होणार नाही. भीमराया तुझ्या घराण्याला कधी बेमान होणार नाही. वा वा वा. बघा, याच घराण्याची वंशावळ सांगणार, याच घराण्याची वंशावळ सांगणार एक गोधडी गीत घेणार आहे आणि मग आपल्या समोर इतर कलावंत आहेत ते गातील. हे गोधडी गीत मी आणि सचिन माळेंनी का लिहिलंय, तुम्ही सगळ्यांनी कुणी कुणी ऐकलंय गोधडी गीत मला माहित नाही. ज्यांनी ऐकलंय त्यांनी कृपया हात वर करा. ज्यांनी गोधडी गीत ऐकले, इकडे गोधडी गीत वंशावळ गीत ऐकलेलं आहे त्यांनी हात वर करा. इकडे उजव्या बाजूला, उजव्या बाजूचे लोक बसण्यात मग्न आहेत अजून. आपण दोन्ही हात वर करा. हा, दोन्ही हात वर करा ज्यांनी गोधडी गीत ऐकले. वा वा, क्या बात आहे. चला मग गोधडी गीतासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ह्या टाळ्या मी असं समजते की ह्या गीतासाठी नाहीत, ज्या आंबेडकरी घराण्यानं इथल्या मानवमुक्तीच्या चळवळीसाठी रक्त झिजवलेलं आहे, रक्त आटवलेलं आहे, त्या घराण्याला हे अभिवादन आपण अर्पण करूयात आणि गोधडी गीत तुमच्या समोर सादर करतो. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, नावत यांचा हाई जनांच्या गवटी. उद्धरली कुळ त्यांनी कोट्यानु कोटी, आंबेडकर घराण्याची शिदोरी ही मोठी. आंबेडकर घराण्याची शिदोरी ही मोठी. गुलामगिरीच्या त्यांनी सोडविल्या गाठी. वारसा सांगते गावनी, वारसा सांगते गावनी. बाई माझी गोधडी झाली जुनी, गोधडी झाली जुनी. बाई माझी गोधडी झाली जुनी. कुणाला कुणी बाई माझी गोधडी झाली जुनी. कुणाला कुणी बाई माझी गोधडी झाली जुनी. गोधडी धुतली रामजी बाबान आणि धुतली त्या भीमाईन. गोधडी धुतली रामजी बाबान आणि धुतली त्या भीमाईन. सात लेकर होत्यांची गेली काळाड, आठवा पुत्र तो जगला नाव बाळाराम. नववी लेक गंगाबाई, दहावी रमाबाई, 11वा आनंद, 12वी मंजुळाबाई.
14व्या रतनानी नाव काढलई भीमरावानी घातल पाणी भीमरावानी घातल पाणी बाई माझी गोधडी झाली जुनी हे धुना नागुनी बाई माझी गोधडी झाली जुनी धुना नागुनी बाई माझी गोधडी झाली जुनी गोधडी धुतली बाबासाहेबांनी आणि धुतली त्या रमाईनी सोसल लई हाल माझ्या रमाईनी गाडा तो संसाराचा वाहिला कष्टानी डोळ्याला येत या पाणी डोळ्याला येत या पाणी बाई माझी गोधडी झाली जुनी धुना नागुनी बाई माझी गोधडी झाली जुनी धुना नागुनी बाई माझी गोधडी झाली जुनी गोधडी धुतली बाबासाहेबांनी आणि धुतली त्या रमाईनी 5 आपत्य पोटाला आली 5 आपत्य पोटाला आली जगला यशवंत बाळ जगला यशवंत बाळ 4 माती आड झाली 4 माती आड झाली गेला रमेश त्याचे दुःख हो फार जीवाला घोर लावणी गेला गंगाधर गेला गंगाधर गेली इंदू सोडूनी तुटली काळजाची तार तुटली काळजाची तार राजरत्न गेला लागली डोळ्याला धार लागली डोळ्याला धार भीमाई देती रमाई देती बाई भीमाला धार रमाई देती बाई भीमाला धार पदरात गाठ पदरात राख बांधुनी बाई माझी गोधडी झाली जुनी धुना नागुनी बाई माझी गोधडी झाली जुनी धुना नागुनी बाई माझी गोधडी झाली जुनी गोधडी धुतली सूर्यपुत्रान यशवंतरावान म्हणजे भैया साहेबान आणि धुतली त्या मीराताईन प्रकाशनी घातल पाणी प्रकाशनी घातल पाणी बाई माझी गोधडी झाली जुनी हे धुना नागुनी बाई माझी गोधडी झाली जुनी धुना नागुनी बाई माझी गोधडी झाली जुनी समतेचा संगर लढतो प्राणपणानी रण मैदानी उभा स्वाभिमानानी वारस भीमाचा खरा दिसतो शोभूनी सूर्यपुत्राचा बाई प्रकाश होऊनी जागविला बहुजन बाळासाहेबांनी वाली वंचितांचा होऊनी वाली वंचितांचा होऊनी वंशावळ खूप मोठी आहे वंशावळ गायली ही
नवयन जलशानी गायली वंशावळ नवयन जलशानी चरणाला माथा ठेवणी गायली नवयन जलशानी ही वंशावळ माथा चरणाला ठेवणी गायली नवयन जलशानी वंशावळ माथा चरणाला ठेवणी गायली नवयन जलशानी वंशावळ माथा चरणाला ठेवणी गायली नवयन जलशानी वंशावळ माथा चरणाला ठेवणी. वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा. यानंतर बालशाहीर अभंग एक गीत आपल्यासमोर सादर करणार आहे आणि त्यानंतर आमचे मित्र धम्मरक्षित यांची टीम या ठिकाणी सादरीकरण करेल. मला सर्व भीम अनुयायांना सर्व आमच्या चाहत्यांना एक नम्रतेची विनंती करायची आहे. साकडं घालायचं आहे आणि एक कडवं वामनदादांच्या गीताचं अभंग आपल्यासमोर गातोय. अभंग पहिल्यांदा मंचावर गातोय, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांच्या मंगल कामना अभंग सोबत राहू देत एवढीच विनंती करते. आणि एकच कडवं अभंग इथे गाणार आहे. जगातली देखणी गबाई मी भीमाची गबाई मी भीमाची लेखनी गबाई मी भीमाची धन्यवाद.